नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। 8 जानेवारी 1880 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने एक ऐतिहासिक निर्णय दिला। या निर्णयानुसार सत्यशोधक समाजाच्या विधीनुसार पार पाडलेल्या लग्नांना कायदेशीर मान्यता देण्यात आली। हा निर्णय भारतातील जातीय व्यवस्थेविरुद्ध एक मोठा झटका होता। त्या काळी ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर कोणीही लग्नाचे पौरोहित्य करू शकत नव्हते अशी मान्यता होती। मात्र या निर्णयाने ही मान्यता उद्ध्वस्त करून सर्व समाजातील लोकांना आपल्या धार्मिक विधी स्वतःच्या पद्धतीने पार पाडण्याचा अधिकार दिला। या निर्णयाचे महत्त्व फक्त कायदेशीरच नव्हते तर सामाजिकही होते। या निर्णयामुळे सत्यशोधक समाजासारख्या सुधारणावादी चळवळींना बळ मिळाले आणि समाजामध्ये जातीय भेदभाव विरुद्धची लढाई अधिकच तीव्र झाली। या निर्णयाने भारतातील समाज सुधारणेच्या इतिहासात एक नवीन अध्याय उघडला। 8 जानेवारी 1942 रोजी इंग्लंडमध्ये जन्मलेले स्टीफन हॉकिंग्स हे 20व्या शतकातील सर्वात प्रभावशाली वैज्ञानिकांपैकी एक होते। ते एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ आणि लेखक देखील होते। हॉकिंग्स यांनी ब्लॅक होल आणि ब्रह्मांडाच्या उत्पत्ती यांसारख्या जटिल संकल्पनांना सोप्या भाषेत समजावून सांगितले। त्यांच्या पुस्तकांनी विज्ञान जगात एक क्रांतीच घडवून आणली। हॉकिंग्स यांना लहानपणापासूनच विज्ञानाची आवड होती। त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून भौतिकशास्त्रात पदवी प्राप्त केली। नंतर त्यांना एक दुर्मिळ असा आजार झाला ज्याचे नाव आहे न्यूरोडिजनरेटिव्ह, ज्यामुळे त्यांच्या शरीराची हालचाल मंदावली। तरीही त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा आणि जिज्ञासेचा वापर करून विज्ञानाच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले। 8 जानेवारी 1884 रोजी आपल्याला एक महान व्यक्ती केशव चंद्र सेन यांच्या निधनाची आठवण निघते। ब्राह्मो समाजातील एक थोर पुरुष म्हणून ओळखले जाणारे केशव चंद्र सेन हे एक समाज सुधारक आणि लोकसेवक होते। त्यांनी कथित हिंदू समाजातील अनेक कुप्रथांविरुद्ध लढा दिला आणि समाजाच्या प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांनी हिंदू विचारांच्या चौकटीत ख्रिश्चन धर्मशास्त्राचा समावेश करण्याचा प्रयत्न देखील केला। ब्रिटिश भारताच्या बंगाल प्रेसिडेन्सीमध्ये हिंदू म्हणून जन्माला आलेले केशवचंद्र सेन 1857 मध्ये ब्राह्मो समाजाचे सदस्य झाले। त्यांनी ब्राह्मो समाजाला नवीन ऊर्जा दिली आणि त्याचे विस्तार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। 8 जानेवारी 1973 रोजी महाराष्ट्राच्या पत्रकारितेचे एक सुवर्ण युग संपले। या दिवशी मराठी वृत्तपत्र सकाळचे संस्थापक संपादक आणि भारतीय पत्रकारितेचे पितामह म्हणून ओळखले जाणारे नारायण भिकाजी परुळेकर यांचे निधन झाले। नानासाहेब परुळेकर यांनी मराठी पत्रकारितेला एक नवीन दिशा दिली। त्यांच्या सकाळ या वृत्तपत्राने मराठी भाषेतील वाचकांना दैनंदिन बातम्यांची भरपूर मात्रा उपलब्ध करून दिली। त्यांच्या पत्रकारितेची खासियत म्हणजे ते समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचे। नानासाहेब परुळेकर हे फक्त एक पत्रकारच नव्हते तर ते एक समाज सुधारक देखील होते। त्यांना स्वच्छ आणि संस्कृत समाज घडवण्याची त्यांचे स्वप्न होते। त्यांनी आपल्या लेखनातून समाजातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या निराकरणासाठी प्रयत्न देखील केले। ते प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे अध्यक्षही होते आणि त्यांनी भारतीय पत्रकारितेच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले। मधु लिमये हे भारताचे एक प्रसिद्ध स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, समाजवादी नेते आणि राजकारणी होते। त्यांचा जन्म 1 मे 1922 रोजी पुणे येथे झाला। त्यांनी तरुण वयातच स्वातंत्र्य लढ्यामध्ये उडी घेतली आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध झालेल्या अनेक आंदोलनात ते सक्रियपणे सहभागी होते। गोवा मुक्ती संग्रामातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। स्वातंत्र्यानंतर लिमये यांनी भारतीय राजकारणात एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली। ते राम मनोहर लोहिया यांचे प्रमुख अनुयायी होते आणि समाजवादी विचारांचे प्रखर पुरस्कर्ते होते। त्यांनी जनता पार्टीच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि आणीबाणीच्या काळात लोकशाहीच्या रक्षणासाठी लढा दिला। मधु लिमये हे केवळ एक राजकारणी नव्हते तर ते एक विचारवंत आणि कार्यकर्ता देखील होते। त्यांनी समाजातील गरीब आणि वंचितांच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला। लिमये यांचे निधन 8 जानेवारी 1995 रोजी झाले।
8 जानेवारी 1835 हा अमेरिकेच्या इतिहासातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस होता। या दिवशी अमेरिका या देशाचे राष्ट्रीय कर्ज पहिल्यांदा आणि एकदाच शून्य झाले होते। ही ऐतिहासिक घटना घडण्यामागे अनेक कारणे होती। त्या काळात अमेरिकेची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने वाढत होती। नवीन जमिनींची विक्री, वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्रांती या सगळ्या गोष्टींनी देशाची आर्थिक स्थिती सुधारली होती। याशिवाय राष्ट्रपती अँड्र्यू जॅक्सन यांनी राष्ट्रीय बँकेवरती नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न केले आणि कर्ज कमी करण्यावरती भर दिला। त्यांच्या या प्रयत्नांमुळेच देशाचे कर्ज शून्य झाले। त्यानंतर अमेरिकेचे कर्ज आजपर्यंत कधीच शून्य झाले नाही।